नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाटा चॅनलमध्ये। आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील एक अद्भुत आणि पवित्र तीर्थक्षेत्र 11वे ज्योतिर्लिंग रामेश्वरम। हे एकमेव असं ज्योतिर्लिंग आहे जिथं स्वतः भगवान श्रीरामांनी भगवान शिवाची स्थापना करून पूजा केली। राम आणि शिव यांचा संगम असलेलं हे स्थान हिंदू धर्मात सर्वात श्रेष्ठ मानलं जातं। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रामेश्वराचा संपूर्ण इतिहास, रामायणातील अद्भुत कथा, रामसेतूचं रहस्य, 22 तीर्थकुंडांचा महिमा आणि मंदिराची भव्य वास्तुकला। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। रामेश्वरम हे तामिळनाडू राज्यातील रामनाथपुरम जिल्ह्यातील एक बेट आहे। हे बेट चारही बाजूंनी समुद्रानं वेढलेलं असून एकीकडे हिंदी महासागर आणि दुसरीकडे बंगालचा उपसागर आहे। इथे पोचण्याचा सर्वात सुंदर अनुभव म्हणजेच पब्बन ब्रिज। हा भारतातील पहिला समुद्रावरील रेल्वे पूल आहे। समुद्राच्या लाटांवरून ट्रेन जातानाचं दृश्य अगदी स्वर्गीय वाटतं। हे बेट साधारण 11 मैल लांब आणि 6 मैल रुंद आहे। रामेश्वराचा इतिहास रामायणाशी जोडलेला आहे। रावणाचा वध केल्यानंतर भगवान श्रीरामांना ब्रह्महत्येचं पाप लागलं। जर तुम्हाला रामायणाआधीचा रावण नक्की कसा होता, त्याचा इतिहास काय, त्याची वंशावळ काय, तो फक्त एक राक्षस राजा होता की त्याच्या मागं अनेक अनुत्तरित प्रश्न दडलेले आहेत, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असतील तर माझा व्हिडिओ अवश्य बघा। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। चला आता आपल्या व्हिडिओकडे वळूयात। तेव्हा ऋषींनी सांगितलं भगवान शिवाची पूजा करा। श्रीरामांनी हनुमानाला कैलासावर पाठवलं शिवलिंग आणण्यासाठी, पण मुहूर्त निघून जात होता। तेव्हा माता सीतेनं वाळूपासून शिवलिंग तयार केलं, हेच मुख्य रामेश्वर लिंग। नंतर हनुमान लिंग घेऊन परत आले। त्यांना दुःख झालं कारण सीतेनं दिलेलं वाळूचं शिवलिंग त्यांनी स्थापन केलेलं होतं। मग श्रीरामांनी ते लिंगही स्थापन केलं। विश्वनाथ लिंग किंवा हनुमान लिंग ह्या नावाने ते ओळखलं जातं। ह्याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हे लिंग मुख्य गर्भगृहाजवळच आहे आणि आजही परंपरेनुसार पहिली पूजा हनुमान लिंगाची केली जाते आणि मग त्यानंतरच रामेश्वर लिंगाचं दर्शन घेतलं जातं। लंकेवर जाण्यासाठी श्रीरामांनी समुद्रावर पूल बांधला। नल आणि नील यांनी 5 दिवसात 100 योजन लांबीचा पूल तयार केला। हा पूल रामसेतू म्हणून ओळखला जातो। असं मानलं जातं की आजही समुद्रात याचे अवशेष आहेत आणि ह्याची सुरुवात होते धनुष्कोडीपासून। रामेश्वरम मंदिर हे द्रविड स्थापत्य शैलीचं उत्कृष्ट उदाहरण आहे। जगातील सर्वात लांब कॉरिडॉर 4000 फूट, शेकडो कोरीव खांब, प्रत्येक खांबावर अप्रतिम नक्षीकाम, भव्य नंदी मूर्ती, शिव आणि पार्वतीचे वेगवेगळे गर्भगृह। हे मंदिर 12व्या ते 17व्या शतकात बांधले गेले। मुख्यतः सेतुपती राजाने याचा विस्तार केला। हे मंदिर समुद्रानं वेढलेलं असल्यामुळं मोठ्या आक्रमणकारांपासून हे सुरक्षित राहिलं। ब्रिटिश आणि युरोपियन प्रवाशांनी येथील भव्य गलियाराचं खूप कौतुक केलेलं आहे। काहींनी याला म्हटलं आहे एंडलेस टेम्पल कॉरिडॉर्स। हे मंदिर केवळ धार्मिक नाही तर वास्तुकलेचं एक अद्वितीय उदाहरण आपण म्हणू शकतो। रामेश्वरममधील सर्वात खास गोष्ट म्हणजेच 22 पवित्र कुंड। रामेश्वराची सर्वात खास गोष्ट, प्रत्येक कुंडाचं पाणी वेगळ्या चवीचं आहे। त्यातील मुख्य तीर्थ आहेत महालक्ष्मी तीर्थ, सावित्री तीर्थ, गायत्री तीर्थ, अग्नितीर्थ आणि त्यातील अग्नितीर्थाबद्दल विशेष सांगायचं झालं तर मंदिराबाहेरील समुद्राजवळ हे तीर्थ आहे। रामायणानुसार माता सीतेनं इथं अग्निपरीक्षा दिली। अग्निदेव प्रकट झाले आणि सीतेच्या पवित्रतेची साक्ष त्यांनी दिली, म्हणूनच या ठिकाणी स्नान करणं अत्यंत पवित्र मानलं जातं। इथूनच यात्रा सुरू केली जाते। त्यानंतर 22 कुंडांचं स्नान केलं जातं आणि मगच दर्शन घेतलं जातं। रामेश्वरम बेटावर अनेक ऐतिहासिक स्थळे देखील आहेत। त्यातील एक आहे गंधमादन पर्वत। इथं हनुमानाने लंकेकडे जाण्यासाठी उडी मारली। इथून संपूर्ण बेट नीट दिसतं। धनुष्कोडी भारताचं शेवटचं टोक, 1964च्या चक्रीवादळात नष्ट झालेलं गाव
रामसेतूची सुरुवात इथूनच होते. कोंदड राम मंदिर, इथं विभीषणाचा राज्याभिषेक झाला. ही ठिकाणं म्हणजे रामायणाचा जिवंत इतिहासच आपण म्हणू शकतो. तर मित्रांनो, रामेश्वरम ही केवळ एक यात्रा नाही तर एक आध्यात्मिक अनुभव आहे, जिथे राम आणि शिव यांचा संगम होतो. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे 12 ज्योतिर्लिंग सिरीज संपूर्ण अवश्य बघा. मागील व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्यामुळे भेटूया पुढच्या रविवारी संध्याकाळी 6 वाजता पुढच्या एका ज्योतिर्लिंगाच्या संपूर्ण माहितीसह. तोपर्यंत नमस्कार. जय श्रीराम. हर हर महादेव.